तर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक संस्थेमध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे सांगलीसाठी. तर इथं बघू शकता संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सांगली. तर संस्थेच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर निवासी मतिमंद विद्यालय या विनाअनुदानित विद्यालयामध्ये खालील जी पदे आहे तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे मुख्याध्यापक. तर यासाठी इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं बी-एड किंवा डी-एड इथं लागणार आहे आणि 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागेल. त्यानंतरचे पद आहे विशेष शिक्षक. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. त्यानंतर यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं बी-एड किंवा डी-एड लागेल. त्यानंतरचे पद आहे कला, तसेच क्रीडा, तसेच संगीत शिक्षक. तर यासाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर ती तुम्हाला इथं ए-टी-डी किंवा जी-डी आर्ट किंवा बी-पी-एड किंवा एम-पी-एड किंवा संगीत विरासत तुम्हाला इथं लागेल पदवी. त्यानंतरचे पद आहे सफाई कामगार. तर याच्या इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण लागणार आहे. यानंतरचे पद आहे कनिष्ठ लिपिक. तर याची इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण लागेल. तसेच टायपिंग लागणार आहे तुम्हाला 40 इंग्रजी व 30 मराठी. तसेच तुम्हाला एम-एस-सी-आय-टी इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे मानसशास्त्रज्ञ. तर याची इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर यासाठी तुम्हाला एम-ए क्लिनिकल सायकॉलॉजी इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे परिचारिका. तर यासाठी इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर यासाठी तुम्हाला ए-एन-एम किंवा जी-एन-एम कोर्स इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे शिपाई. तर याची इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे काळजीवाहक. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे वसतिगृह अधीक्षक. तर यासाठी इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. यासाठी तुम्हाला बी-एड किंवा डी-एड इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पहारेकरी किंवा मदतनीस. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. त्यानंतरचे पद आहे स्वयंपाकी. यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे मानद वैद्यकीय अधिकारी. यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला बी-ए-एम-एस किंवा एम-बी-बी-एस इथं लागणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे 3/6/2024 रोजी सकाळी 10 वाजता आणि जे ठिकाण आहे तर तिथं दिलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निवासी मतिमंद विद्यालय, चोंडी, अहमदनगर करमाळा हायवे, चापडगाव फाटा, चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. तर येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे मुलाखतीसाठी. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.